हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही सगळेजण स्टार्टर मागवता किंवा एक ॲपेटायझर म्हणून मागवतात, तर तो आपल्याला इथे पदार्थ करायचा आहे, ज्याचं नाव आहे हराभरा कबाब. तर हिवाळ्यामध्ये भरपूर हिरव्या भाज्या उपलब्ध असतात आणि याच्यासाठी लागणार आहे आपल्याला पालक आणि मिरच्या, ज्या की चवीनुसार तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि जो सोलून घेतलेले मटार असतात ते देखील इथे आपल्याला घ्यायचे आहेत. त्याची टेस्ट इतकी सुंदर लागते, एकदम खायला एकदम टेस्टी आणि हेल्दी देखील असतात. तर पाणी आपल्याला तापवून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पालक आणि मटार. त्या दोन्ही गोष्टी जास्त उकळून घ्यायच्या नाही आहेत, हलके आपल्याला 5-10 मिनटं याला उकळून घ्यायचं आहे, ज्याला की तुम्ही ब्लांच प्रोसेस देखील म्हणू शकता. तर झाकण ठेवून आपल्याला त्याला चांगलं 5-10 मिनटं उकळून घ्यायचं आहे. तर या हराभरा कबाबमध्ये पालक भरपूर घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आयर्न भरपूर असतं आणि जितकं आपल्याला खाल्लं जाईल तितकं आपल्याला खायचं आहे हिवाळ्यांमध्ये हिरव्या भाज्या. तर हे उकळून घेतल्यानंतर मी याला नीट साईडला काढून घेते. तर एका साईडला मी बटाटा उकडून घेतलेले होते. तर बटाटे याच्यासाठी लागणार आहेत एक 4-5, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. तर बटाटे उकडताना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या बटाट्यांमध्ये टेस्ट उतरेल, खाताना देखील छान लागतील. त्याचं मी साल काढून घेते आणि हे बटाटे आपल्याला खिसणीने नीट खिसून घ्यायचे आहेत, म्हणजेच याच्यामध्ये कोणत्याही गाठी नाही राहणार आणि याला नीट हाताने आपल्याला नंतर कुस्करून पण घेता येईल. तर हे पालक पाण्यामध्ये एक 5-10 मिनटं इथे ब्लांच करून झालेला होता. तर याला आपल्याला काढायचं आहे थंड पाण्यामध्ये, तुम्ही फ्रीजचं देखील पाणी वापरू शकता. आता थंड पाण्यामध्ये याला का काढायचं आहे की आपल्या जो पालकाचा हिरवागार कलर असतो तर तो उतरणार नाही. जेव्हा आपण याला मिक्सरमधून काढणार ना, तेव्हा याचा हा कलर डीम पडणार नाही, फिका पडणार नाही. तर इथे मी थंड पाण्यामध्ये हा पालक आणि मटार काढून घेते. याला थोडंसं एक 5 मिनटं याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमध्ये ह्या दोन्ही गोष्टी टाकून घेत आहे मी इथे. त्या दोन्ही गोष्टी टाकून झाल्यानंतर मी इथे टाकत आहे 5-6 मिरच्या या तुमच्या टेस्टनुसार तुम्ही इथे जास्त किंवा कमी घेऊ शकता. आणि सोलून घेतलेला इथे लसूण टाकून घ्यायचा आहे. लसूण भरपूर घ्या, तुम्ही इथे अद्रक देखील टाकू शकता थोडासा. तर इथे मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. त्याला मिनिट अशी बारीक पेस्ट काढून घेतलेली आहे पालकची. तर एकीकडे मी करत आहे बटाटा खिसून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही गाठी राहणार नाही आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मी इथे टाकत आहे पालकाची पेस्ट आपली. तर ही पेस्ट एकदा तुम्ही टेस्ट करून बघा, मीठ व्यवस्थितशीर याच्यामध्ये आहे की नाही, आणि त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये परत मीठ टाकू शकता. तर इथे मी घेत आहे बेसन, जिरेपूड आणि धनेपूड. तर जिरेपूड आणि धनेपूड भरपूर टाकायची आहे, म्हणजे याला मस्त टेस्ट येईल. आणि बेसन आपण इथे टाकलेलं आहे, म्हणजेच आपल्याला जे हराभरा कबाबचं जे आपलं बॅटर तयार होणार त्याला एक मस्त बाइंडिंग भेटेल, आपल्याला त्याचे आकार नीट तयार करता येतील गोल. त्याला मी नीट हाताने कुस्करून घेते, म्हणजे हे सगळं नीट असं मिक्स होईल. आणि याला हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून आपल्याला हे असं बोटांवरती त्याला थोडंसं थापून घ्यायचं आहे गोल आकारामध्ये. आणि जे तव्यावरती तेल गरम झालेलं होतं त्याच्यामध्ये मी हे एक करून असे सोडणार आहे कबाब. त्याच्यावरती हा असा काजू ओला असताना चिटकून घ्या, म्हणजे हा चिटकला जाईल. आणि एक करून मी असे कबाब याच्यामध्ये शॅलो फ्राय करून घेईल तव्यावरती. तर हे कबाब आपल्याला तेलामध्ये नीट शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजेच ते मध्येपर्यंत शिजल्या जातील, कच्चे नाही राहणार. तर तुम्ही ते बघू शकता की हे कबाब एकदम खरपूस ब्राऊन कलरमध्ये आपल्याला याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे ते खाताना एकदम क्रिस्पी लागतील. तर तुम्ही इथे रवा देखील वापरू शकता. जे आपले कबाब केलेले असतात त्याला रव्यामध्ये थोडंसं कोट करून ते तुम्ही डायरेक्ट आपल्या गरम तेलामध्ये देखील तुम्ही हे तळून घेऊ शकता. तर हे आपले हराभरा कबाब तयार आहेत. हे तुम्ही दह्यासोबत किंवा हिरव्या पुदिन्याच्या चटणी देखील सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. खूप मस्त टेस्टी लागतात हे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओज जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला नक्की कळेल. थँक्यू.